कोणी घर देतं का रे? घर या तुफानाला कुणी घर देतं का रे? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसांच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरात हिंडत आहे. जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे. कुणी घर देतं का रे? घर. अरे बाबांनो, खरं सांगतो बाबांनो, हे तुफान आता थकलंय. डोंगर दऱ्यात झाडा झुडपांमध्ये तुटून गेलंय. समुद्राच्या लाटांवरती, वनव्याच्या जाळावरती कैक झुंजा देते हे तुफान आता थकलंय. तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैलीमधली भेट नको. तुफानाला हवंय एक उलट घर, पंख मिटून पडण्यासाठी. तुफानाला हवे एक आराम खुर्ची बसण्यासाठी. आणि बरं का, घराच्या मागच्या बाजूला एक तुळशी वृंदावन हवंय आमच्या सरकारांसाठी. सरकार कसं जगायचं? सरकार कुणी घर देतं का रे? घर. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच प्रश्न उरलाय. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन पडावं बेशरम लाचार आनंदानं, की झोकून द्यावीत या देहाची लक्तरं गुंडाळलेल्या यातनेच्या जाणीवेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये, आणि करून टाकावा सगळ्यांचा शेवट, माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पाचा जीवनाला असा काही डंख व्हावा की त्यानंतर येणाऱ्या निद्रेला नसावी जागृतीची जाणीव कधी. पण त्या निद्रेला ही स्वप्न पडू लागली तर इथेच तर मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या प्रदेशात प्रवेश करण्याची हिंमत होत नाही, म्हणून सहन करत असतो आम्ही हे जुनं जागेपण. सहन करत असतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात जपलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकरांच्या दाराशी. अरे विधात्या, एवढा कठोर का रे झालास? एकीकडे ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसरीकडे आम्हाला जन्म देणारा तूही आम्हाला विसरतोस. मग या विस्कटलेल्या हाडांचा सापळा घेऊन हे करुणा करा, या थिरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? कुणाच्या? दूर व्हा, हे सगळं निरर्थक आहे. दयाचा म्हणून हा दुर्यत जर कुणापुढे याचना करत नाही, आणि क्षमा मागितली म्हणून त्याला दया दाखवत नाही. माझ्या जागी तो ठामपणे उभा आहे, तो मी आहे. मी जुलियस सीझर, मी अथेल्लो, मी हॅमलेट, मी सुद्धा